काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या विरोधात निषेध म्हणून मुंडन आंदोलन करण्यात येत आहे। जालन्यात सुद्धा अशाच प्रकारचं मुंडन आंदोलन सुरू आहे। आपण पाहतोय की ही व्यक्ती आता भाजपचा निषेध म्हणून मुंडन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उत्तराखंडमध्ये जी सभा झालेली होती त्या सभेनंतर काही जणांनी गोमूत्र शिंपडल्याचा यांचा आरोप आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज जालन्यामध्ये हे भीमशक्ती संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून या ठिकाणी मुंडन आंदोलन करत यांनी निषेध व्यक्त या ठिकाणी केलेला आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही मुंडन केलेलं आहे आताच काही वेळापूर्वी, काय कारण आहे? कालची घटना उत्तराखंडमध्ये राजतील हल्दीराम इथे रामलीला मैदानाजवळ या देशाचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी तिथं जाऊन कार्यक्रम झाला आणि ह्या कार्यक्रमाचे भाषण वगैरे झाल्याच्या नंतर तिथले काही हरामखोर अवलाद जे भाजपचे सोडलेले पिल्ले होते त्यांनी गोमूत्र करून तिथं शुद्धीकरण केले। म्हणजे अजूनही जाती आता संपलेले नाही असे आम्हाला वाटते, कारण 80 वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन पण हे भाजप सरकारच्या अंगातले काही गुण गेलेले नाहीत। याकरता आमचे नेते खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी असे निर्णय घेतले की महाराष्ट्रभर भीमशक्ती हे आंदोलन मुंडन आंदोलन करीत आहे आणि ह्या देशातल्या भाजप सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं की आता तरी जातीयता बंद करा। भारत देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाले आहे, कुठपर्यंत तुम्ही हे षडयंत्र रचतात, कुठपर्यंत दलितावरला अन्याय वाढत चाललेला आहे। कधी कधी कुठे काही घटना झाली की त्याच्यावर गोमूत्र शिपता, कुठं शुद्धीकरण करता। आज ह्या देशाचे खासदार राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते राहिले मल्लिकार्जुन खरगे साहेब होते, जे आज किती वर्षापासून राज्यसभेत चालवतात आणि अशा लोकांना जर ह्या घटना होत असतील तर आमसारख्या सामान्य जनतेचं उद्या होणार काय? आज उद्या दलित समाजाचा कुठला नगरसेवक, कुठला सामान्य कार्यकर्ता कसा जगणार? जर यांच्यावर अन्याय होईल तर तुमच्या आमच्या याच्यावर होणार काय? आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत। मला सांगा आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे यानंतरची? माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांनी जे आदेश दिले ते सर्व जालना जिल्ह्याच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांनी ते आदेश शिराबंद ठरवून लगेच सगळेजण आंदोलन करून मुंडन आंदोलन करत आहोत। यापुढे माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब जेही आदेश देतील ते आदेश आम्ही पूर्णपणे ताकदीने शासनासमोर निषेध व्यक्त करू। काय सरकारला इशारा आहे? तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात, घोषणाबाजी केली। सरकारला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा संविधान मान्य नाही। 15 ऑगस्टच्या आधी जी सभा झाली मैदानावर, खरगे साहेब हे राज्यसभेचे उच्च सदनाचे सदस्य आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे, एवढा मोठा काँग्रेसचा पक्ष आणि एक दलित समाजाला त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलं, तो त्यांचा मनाचा मोठेपणा। पण त्यांना RSSच्या आणि भाजपच्या सर्वच नेत्याला त्यांना खपवत नाही, राहत नाही की एवढा मोठा दलित समाजातला माणूस, एक ग्रामीण भागातला कर्नाटकमध्ये राहणारा माणूस, अभ्यासू व्यक्ती, फुले शाहू आंबेडकर विचारधारा ही संविधान मानणारा व्यक्ती राज्यसभेचे खासदार असताना जिथं सभा झाली, स्वातंत्र्यानंतर ही पहिली घटना आहे की दलित समाजाचा एक राज्यसभेचा खासदार, राष्ट्रीय अध्यक्ष सभा घेऊन फुले शाहू आंबेडकरची विचारधारा त्या मैदानावर सांगत असताना त्यांनी तो गोमूत्र शुद्धीकरण कोणत्या तत्वज्ञानात आहे, कोणत्या संविधानात आहे? आता पुढची भूमिका काय, इशारा काय तुमचा? आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर हा निषेध म्हणून नोंदवत आहोत। प्रत्येक गावात जाऊन फुले शाहू आंबेडकरची विचारधारा सांगल्याशिवाय राहणार नाहीत आणि भाजपनं कितीही आमची गळचिपी करण्याचं काम केलं, विद्यार्थी असो, शेतकरी असो, कष्टकरी असो, सर्वच जनता या आम्ही फुले शाहू आंबेडकरची विचारधारा प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। हंडोरे साहेबाचा आदेश मान्य करून जे आदेश मिळतील आम्ही आमच्या पद्धतीने अन्यायाविरुद्ध लढणारा काम आमचं सुरू राहील आणि हंडोरे साहेबाचा जो आदेश येईल त्यात मान्य करून आम्ही पुढील दिशा ठरवू। एकूणच आपण पाहतोय की 2 ते 3 व्यक्तींनी या ठिकाणी मुंडन करत भाजपचा निषेध व्यक्त केलेला आहे। अजून काही व्यक्ती मुंडन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर भाजपच्या विरोधात हे सगळं मुंडन आंदोलन सुरू झालेलं आहे आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या राज्यभरात या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे। त्यामुळं चंद्रकांत हंडोरे जो आदेश देतील, जो त्यांचा अंतिम निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं देखील या आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.